नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। जे आपण इतिहासाच्या अनुषंगाने ही सिरीज जी आपण चालू केलेली आहे त्यामधला हा पुढला व्हिडिओ आहे। आज आपण होम रूल चळवळीबद्दलचा एक मागोवा घेणार आहोत। होम रूल चळवळ ही आपल्याला पाहतोय की आपण राष्ट्रीय चळवळ जी 1857 ते 1947 या कालखंडामध्ये सुरू झालेली होती। या चळवळीमध्ये जो मवाळवाद, जहालवाद आणि गांधीवाद, गांधी युग असं म्हणतो आपण, तर हे जे काही आपण तीन टप्पे आपण पाहतो त्या तीन टप्प्याचं ट्रान्सफॉर्मेशन करणारी जी काही महत्त्वपूर्ण चळवळ आपल्याला मध्ये पाहायला मिळतात त्यातली ही एक ट्रान्सफॉर्मेशन करणारी चळवळ म्हणतो आपण। जसं आपण मवाळवाद ते जहालवाद याच्याकडे जात असताना वंगभंग चळवळ ही जी मवाळवादातून जहालवादामध्ये ट्रान्सफॉर्मेशन करणारी कनेक्टिंग डॉट होता, तसं हे मवाळवाद तो जहालवाद झाल्यानंतर जहालवाद ते गांधी युग इकडे जाणारा जो ट्रान्सफॉर्मेटिव्ह जो कनेक्टिंग डॉट म्हणू शकतो आपण, तो म्हणजे होम रूल चळवळ आहे। कारण या चळवळीमध्ये जी काही तत्व आहेत तीच तत्व पुढील काळामध्ये गांधी युगामध्ये वापरलेली आपल्याला पाहायला मिळतात। गांधी युगाचं जे काही महत्त्वपूर्ण तत्व किंवा त्यातले जे काही टेक्निक्स तंत्र म्हणतो आपण, तर ती कुठली आहेत, तर सत्याग्रह आणि अहिंसा। आणि आपल्याला या चळवळीमध्ये या दोन्हीचाही वापर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। तर या दृष्टिकोनातून होम रूल चळवळ ही 20व्या शतकाच्या सुरुवातीला सुरू झालेली भारताच्या राजकीय इतिहासासाठीची ही एक सगळ्यात महत्त्वपूर्ण, वैशिष्ट्यपूर्ण, प्रभाव टाकणारी, पुढील कालखंडावरती प्रभाव टाकणारी महत्त्वपूर्ण एक चळवळ होती। आता आपल्याला दिसून येतो या चळवळीमध्ये या दोघांचा फोटो, लोकमान्य टिळक आणि त्याचबरोबर ॲनी बेझंट। आपण ॲनी बेझंट यांची होम रूल चळवळ पाहतो आणि त्याचबरोबर लोकमान्य टिळक यांची होम रूल चळवळ पाहतो। या दोघांचा व्याप्तीच्या अनुषंगाने दोन चळवळी आपल्याला वेगवेगळ्या सुरू झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात। कशा काय नाही, या होम रूल चळवळीचा पूर्णपणे मागोवा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। होम रूल चळवळ ही जशी आपण कनेक्टिंग डॉट म्हणतो, कुठली कनेक्टिंग डॉट आहे, जी आपल्याला पुढे घेऊन जाणारी मवाळवाद ते जहालवाद, जसा कनेक्टिंग डॉट वंग चळवळ म्हणतो, तसं जहालवाद ते गांधी युग यातला हा कनेक्टिंग डॉट म्हणजे कुठला आहे, होम रूल चळवळ। आता चळवळीची उत्पत्ती जर बघितलं तर आपल्याला दिसून येतं की राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली 1885 ला। आणि या राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेनंतर त्यांनी जे काही राजकीय मागण्यांच्या अनुषंगाने सुरुवात केलेली होती, त्या राजकीय मागण्यांना जो काही प्रतिसाद मिळत होता, तर त्याच दृष्टिकोनातून हा एक पुढील टप्पा या स्वातंत्र्य चळवळीमधला म्हणता येऊ शकतो आपल्याला। स्वातंत्र्य चळवळीचा जो काही हा कालखंड आहे 1920च्या दरम्यानचा, 1920चं दशक म्हणू शकतो आपण। तर 1920च्या दशकामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की काय महत्त्वपूर्ण घटना झालेल्या होत्या। 1905 ला पहिली अखिल भारतीय स्वरूपाची म्हणू शकतो आपण की पहिली स्वातंत्र्य चळवळ जी मोठ्या स्तरावरती पोहोचली ती म्हणजे कुठली, तर बंगालच्या फाळणी विरोधातील वंगभंग विरोधी चळवळ। आणि मग ही वंगभंग विरोधी चळवळ पहिली स्वदेशी मुवमेंट म्हणतो आपण याला। तर ही चळवळ झाल्यानंतर ज्या काही ब्रिटिशांचा प्रतिसाद होता, त्या प्रतिसादाच्या अनुरूप आपल्याला पुढील टप्पे पाहायला मिळतात। मग त्यामधलाच हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे। जसं पाहतोय की 1911 ला बंगालची फाळणी रद्द केली आणि नंतरच्या कालखंडामध्ये आपण पाहतोय की 1911 ते 1916 ला जी आपल्याला ही होम रूल चळवळ सुरू झाली, तोपर्यंतच्या कालखंडामध्ये काही फारशा महत्त्वपूर्ण घटना आपल्याला पाहायला मिळत नाहीत। मग त्या घटना छोट्या मोठ्या चालू होत्या, त्यातल्याच आपण पाहतोय की 1915 ला महात्मा गांधींचं भारताच्या राजकीय पटलावरती पदार्पण झालेलं होतं। आणि त्याच दृष्टिकोनातून आपण पाहतोय की त्याच्या आधी आणि नंतर काय झालं, तर 1907 ला काँग्रेसमध्ये फूट झालेली होती, 1906 ला मुस्लिम लीगची स्थापना झालेली होती। आणि त्या दृष्टिकोनातून ब्रिटिशांची फोडा आणि राज्यकारण नीती जी आहे ती मोठ्या चांगल्या पद्धतीने यशस्वी झालेली किंवा यशस्वी रूपामध्ये सुरू होती हे आपण पाहू शकतो। आणि मग त्याच दृष्टिकोनातून आपण पाहतोय की 1916 ला महत्त्वपूर्ण घटना घडली, ती म्हणजे काँग्रेसचं रियुनियन झालं। आणि त्याचबरोबर मुस्लिम लीग आणि काँग्रेस हे पुन्हा एकदा राजकीय जे काही चळवळ आहे त्याच्यासाठी एकत्र येतील हे ठरलं लखनौ कराराअंतर्गत। आणि मग या दृष्टिकोनातून आपण पाहतो की ही चळवळ जी आहे ही चळवळ सुरू झाली। जी काही त्याला आपण महात्मा गांधीच्या आधीची महत्त्वपूर्ण चळवळ म्हणू शकतो होम रूलला, ती कशी, तर ते आपण
या दृष्टिकोनातून विचारात घेऊ शकतो की महात्मा गांधींना जे काही पुढील राजकीय कार्यकर्ते मिळाले ते या चळवळीतूनच मिळाले. मग या दृष्टिकोनातून विचार करायला गेलं तर ही चळवळ महत्वपूर्ण आहे, प्रभावी आहे हे आपल्याला दिसून येतं. मग आता याचं कारण जर बघितलं तर हे जसे कारण होती तशीच 1916ला पहिलं महायुद्ध सुरू झालेलं होतं आणि राजकीय कार्यकर्ते जे होते त्यांना असं वाटायला लागलं की महायुद्धामध्ये जर ब्रिटिशावरती दबाव टाकला तर आपल्याला निश्चितच एक प्रकारे चांगल्या पद्धतीनं बार्गेनिंग करून ब्रिटिशांकडून मागण्या मान्य करून घेता येतील. होम रूल नावातच आहे की स्वराज्य स्वशासन. जसं कॅनडा आणि ऑस्ट्रेलियामध्ये ब्रिटिशांचं साम्राज्य होतं आणि त्याला त्यांनी स्वशासन दिलेलं होतं, तशी मागणी आपल्याला या ठिकाणी ॲनी बेझंट यांनी पहिल्यांदा केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. स्वशासनाची मागणी ॲनी बेझंट यांनी केली. ॲनी बेझंट यांनी होम रूलची जी काही आयडिया आणलेली आपल्याला पाहायला मिळते ती आयर्लंड, त्या मूळच्या आयरिश होत्या, तर आयर्लंडमधून त्यांनी ही संकल्पना स्वीकारली आणि अशा पद्धतीने ब्रिटिशांवरती दबाव टाकून आपल्याला राजकीय मागण्या किंवा सुधारणा मागून घेता येतील या दृष्टिकोनातून ही होम रूल चळवळ सुरू केल्याचे आपल्याला दिसून येतं. 2 होम रूल चळवळी, ॲनी बेझंट यांची एक होम रूल चळवळ आणि लोकमान्य टिळक यांची एक होम रूल चळवळ. ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांच्या होम रूल चळवळीमध्ये फरक काय आहे तर तो फक्त व्याप्तीचा आहे. लोकमान्य टिळकांची जी काही होम रूल चळवळ आहे ती फक्त पश्चिम भारतापुरती मर्यादित होती आणि पश्चिम भारत सोडून जो काही पूर्णपणे भारत आहे, मग तो उत्तर भारतातील असेल किंवा दक्षिण भारत असेल किंवा पूर्वेकडे काही ठिकाणी असतील, तर या सर्व ठिकाणी आपण पाहतोय की ॲनी बेझंट यांची होम रूल चळवळ सुरू होती. ॲनी बेझंट यांनी सुरुवातीला आपण पाहतोय की सप्टेंबर 1915ला याची सुरुवात केलेली आपल्याला दिसून येते आणि जवळपास 200च्या आसपास त्यांनी शाखा या ठिकाणी होम रूल चळवळीच्या सुरू केलेल्या आपल्याला दिसून येतात. होम रूल चळवळ जी आहे त्याच वेळेस आपल्याला पाहायला मिळते की लोकमान्य टिळकांनी सांगितलं की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. यांनी चतुसूत्री सांगितली लोकमान्य टिळकांनी आणि या चतुसूत्रीमधलंच एक महत्वपूर्ण आहे ते म्हणजे कुठलं, स्वशासन. तर स्वशासनाच्या मागणीसाठी होम रूल चळवळ सुरू झालेली आपल्याला दिसून येते. मूलतः कारण पहिलं महायुद्ध आहे, पहिल्या महायुद्धाच्या वेळेस ब्रिटिशांवरती दबाव टाकून आपल्याला हे स्वशासन मागून घेता येतील, ही एक मूळ कारण आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. आता स्वशासनाची मागणी जर बघितली तर आपल्याला जे काही दिसून येते ती कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया यासारख्या पद्धतीनं आपल्याला मिळावं ही अपेक्षा आपण करत होतो आणि मग त्या दृष्टिकोनातून आपण कायदे सुधारणा आपण मागणी करत होतो आणि स्थानिक व्यवहारामध्ये जी काही स्वायत्तता आहे म्हणजे शिक्षण आहे, आरोग्य आहे, त्याचबरोबर आर्थिक विकास आहे, या सर्व बाबीमध्ये जे काही ब्रिटिशांचं कंट्रोल होतं ते त्यांनी सोडून द्यावं आणि ते आपल्याकडे सुपूर्द करावं, ही अपेक्षा या होम रूल चळवळीच्या दृष्टिकोनातून मागण्यांमध्ये ठेवण्यात आलेली आपल्याला दिसून येते. आणि मग याच दृष्टिकोनातून जर बघितलं तर ब्रिटिशांचा काय प्रतिसाद होता तर ब्रिटिशांचा प्रतिसाद फारसा पॉझिटिव्ह होता असं आपल्याला फारसा दिसत नाही. कारण 1909ला त्यांनी ज्या काही राजकीय सुधारणा दिलेल्या होत्या तर त्या तोकड्याच होत्या, पण 1919ला जे काही मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा दिलेल्या होत्या पण त्या काही फारशा प्रभावी ठरलेल्या दिसून येत नाहीत. त्याच्यामध्येही काही फारसा बदल मोठ्या प्रमाणात केलाय असंही आपल्याला दिसून येत नाही. पण जे काही होम रूलनं दबाव टाकला त्या होम रूलनं दबाव टाकल्यामुळं ब्रिटिशांनी 1917चं डिक्लेरेशन केलं मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणांचं आणि 1919ला तो कायदा पारित झालेला आपल्याला पाहायला मिळतो. पण डिवाइड अँड रूल पॉलिसी या ठिकाणी ही पुन्हा विस्तारित करण्यात आल्याचं आपल्याला दिसून येतं. जो फक्त मुस्लिमांसाठी जो काही स्वतंत्र मतदारसंघ 1909ला दिले होते त्याच्यामध्ये एक्सटेंड केलं आणि शिखांसाठी आणि इतरांसाठीही आपल्याला या ठिकाणी शीख आणि ख्रिश्चन यांच्यासाठीही राखीव मतदारसंघ या 1919च्या कायद्यानं दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. पण हे फक्त सुधारणा करून गप्प बसले का तर एका साईडला काय म्हणतो स्टिक आणि एका साईडला चॉकलेट. तर काय म्हणतो आपण त्याला की दबाव टाकणारा पण दडपशाहीचाही वापर करायचा आहे आणि त्याचबरोबर सुधारणांचं गाजरही दाखवायचं आहे. 1917चं मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणांचं धोरण 1919ला कायदा करून आणलं. पण त्याच वेळेस 1919ला आणखी एक गोष्ट आपण पाहतो ती कुठली, 1919ला रॉलेट कायदा आणला जो दडपशाही करण्यासाठी, जे होम रूल चळवळीमध्ये जो काही लोकांचा प्रतिसाद वाढलेला होता, लोकांचा सहभाग वाढलेला होता, तो सहभाग दडपून टाकण्यासाठी रॉलेट ऍक्ट सारखे कायदेही त्यांनी केले हे आपल्याला दिसून येतं.
कॅरेट अँड स्टिक म्हणतो, एका साईडला गाजर दाखवायचं आणि दुसऱ्या साईडला छडीही ठेवायची. तर हे धोरण ब्रिटिशांनी या दृष्टिकोनातून अवलंबलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता या होम रूलचा जर आपण विचार केला तर आपल्याला दिसून येतं की होम रूल चळवळीनं एक प्रकारे राष्ट्रवादी भावना जी आहे विस्तारित केली. कारण काय आहे की होम रूल चळवळीमध्ये जे काही प्रसार केला तत्वांचा होम रूलच्या, कशा पद्धतीने प्रसार केला, जर यांनी काय केलं, जे ॲनी बेझंट यांची होम रूल चळवळ आहे त्या चळवळीमध्ये त्यांच्या सहकार्यांनी आणि त्यांच्या ज्या काही शाखा स्थापित झाल्या त्या शाखांच्या अनुषंगानं 200 शाखा त्या कालखंडामध्ये विचार करा, म्हणजे 200 शहरापर्यंत होम रूल चळवळ पोहोचली. प्रत्येक 2 शाखेमध्ये जर समजा एक 10 लोक जरी आली तर त्याचा विस्तार किती झाला याचा लक्षात येत आहे आपल्याला. त्या 10 लोकांमार्फत आणखी त्यांच्या आजूबाजूंचा जो काही परिसर आहे तो किती विस्तारलेला असेल हे लक्षात येत आहे आपल्याला. मग होम रूल मध्ये काय केलं, होम रूलच्या या चळवळीमध्ये ॲनी बेझंटच्या कार्यकर्त्यांनी राजकीय कार्यशाळा स्थापित केल्या, म्हणजे आपले अधिकार काय आहेत याच्याबद्दल लोकांना जागरूक करण्याला सुरुवात केली. त्याचबरोबर आपल्या मागण्या काय आहेत याच्याबद्दल लोकांना जागरूक करण्यास सुरुवात केली. वाचनालय सुरू केली, भित्तीपत्रके वाटली, त्याचबरोबर इतर वेगवेगळ्या साधनामार्फत ब्रिटिशांच्या विरोधातील जे काही एक प्रकारे राजकीय मागण्या आहेत त्या ब्रिटिशांच्या विरोधातच असणार आहेत. साहजिकच आहे, कारण ब्रिटिश हे सत्ताधीश होते आणि आपल्या मागण्या आपल्या दृष्टिकोनातून होत्या आणि ब्रिटिश त्याला विरोध करत होते. मग लोकांना जागरूक करण्याचं कार्य होम रूलच्या माध्यमातून ॲनी बेझंट आणि त्याचबरोबर लोकमान्य टिळकांच्या होम रूल चळवळीनं केल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि या दृष्टिकोनातून जर बघितलं तर यातून एक कार्यकर्त्यांची दुय्यम फळी जी उभी राहिली तीच फळी पुढील काळामध्ये असहकार चळवळी आणि महात्मा गांधींच्या पुढील काळातील इतर सर्व चळवळींना एक नेतृत्व प्रदान करून गेली. आणि या दृष्टिकोनातून होम रूल चळवळीनं ब्रिटिशांच्या दडपशाही उपायांना प्रतिसाद एक म्हणून आपण पाहतो की राष्ट्रवादी भावना या आणखी विस्तारित झाल्या, आणखी वाढलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आता होम रूल चळवळीचा राष्ट्रीय चळवळीवरती काय परिणाम झालेला आहे तर आपण पाहतोय की हे एक सगळ्यात महत्वाचं व्यापक चळवळ ठरली. कारण आत्ता जसं एक्सप्लेनेशन केलं आपण 200 शाखांमधून प्रत्येक ठिकाणी छोटा जरी एक गट समूह उभा राहिला तर तो किती मोठा झालेला असेल. आणि त्या दृष्टिकोनातून याची व्याप्ती जी आहे स्वातंत्र्य चळवळीची ती मोठ्या प्रमाणात वाढवलेली आपल्याला दिसून येतं. आणि खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य चळवळीला राजकीय कार्यकर्त्यांचा बेस जो आहे तो या चळवळीने तयार करून दिला. कारण आतापर्यंतच्या चळवळींचा विचार केला गेला तर वंगभंग चळवळ ही सगळ्यात मोठी होती, पण ती पण फक्त बंगालपुरतं आणि त्याचबरोबर आणखी काही ठिकाणापुरतं मर्यादित राहिलेली होती, पूर्णपणे विस्तारलेली नव्हती. पण होम रूल चळवळ ही पूर्णपणे सगळ्या भारतामध्ये विस्तारलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर आपण काय पाहतो की वेगवेगळ्या सार्वजनिक मंचावरती राजकीय संघटनांना एकत्र आणण्याचं कार्य या होम रूल चळवळीनं केल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि त्या दृष्टिकोनातून होम रूल चळवळीचं महत्त्व राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये फारच आहे, कारण यानं एक राजकीय संघटना राजकीय कार्यकर्त्यांची फळी निर्माण केल्याचं दिसून येतं. आणि या चळवळीमुळे पुढील काळामध्ये असहकार चळवळ आणि सविनय कायदेभंग चळवळींना एक डावपेच तंत्र दिलेलं आपल्याला पाहायला मिळतात. तंत्र दिले म्हणजे काही हे अचानक आले असं नाही. सत्याग्रह, अहिंसा, बहिष्कार ह्या सगळ्या गोष्टी सुरू होत्या. महात्मा गांधींनी त्या दक्षिण आफ्रिकेमध्ये पॉझिटिव्हली ज्यावेळेस तिथं दाखवून दिला त्याचा उपयोग त्यावेळेस त्या भारतापर्यंत पोहोचलेल्याच होत्या. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला दिसून येतं की हे तंत्रे जे आहेत हेच तंत्र पुढं सविनय कायदेभंग चळवळ असहकार चळवळीमध्येही वापरण्यात आल्याचं दिसून येतं आपल्याला. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं आपण आता आणखी 2-3 वेळेस म्हटलेलं आहे की कार्यकर्त्यांची दुसरी फळी जी आहे ती दुसरी फळी या होम रूल चळवळीनं निर्माण करून दिली. जसं आपण पाहतोय की ॲनी बेझंट यांच्या होम रूल चळवळीमध्ये जॉर्ज अरुंडेल होते, BP वाडिया होते, त्याचबरोबर सुब्रमण्यम अय्यर होते आणि लोकमान्य टिळकांच्या जोसेफ बॅप्टिस्टा आणि NC केळकर होते. याचबरोबर आपण पाहतोय की याच होम रूल चळवळीमधून जवाहरलाल नेहरू वगैरे सारखे जे काही नेतृत्व आहे पुढील काळामध्ये उभं झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर थोडक्यात राजकीय कार्यकर्त्यांची दुय्यम फळी जी आहे ती या होम रूल पासूनच मिळायला सुरुवात झाल्याचं आपल्याला दिसून येतं. तर सगळ्यात महत्त्वपूर्ण या होम रूल चळवळीनं काय दिलं आपल्याला, वारसा म्हणून काय आहे याचं महत्त्व आपल्याला, तर स्वशासन हे होम रूल चळवळीनं दिलेलं एक महत्त्वपूर्ण
आधार जो आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसून येतो, कारण इंग्रज आपल्याला देत नव्हते स्वशासनाची मागणी किंवा आपला अधिकार, आणि तो होम रूल चळवळीनं तो अधिकार प्रतिबिंबित केला लोकांच्या मनामध्ये की हे आपलं राज्य आहे आणि आपल्याला आपलं राज्य चालवण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. दुसरं, राजकीय सक्रियता. स्वातंत्र्य चळवळीला आकार देण्यासाठी राजकीय कार्यकर्ते जर नसते तर स्वातंत्र्य चळवळ ही प्रभावीपणे पुढील काळामध्ये यशस्वी होऊ शकली नसती. म्हणून राजकीय कार्यकर्त्यांचा बेस तयार करण्यासाठी ही चळवळ महत्त्वपूर्ण ठरते. थोडक्यात काय आहे, पॉलिटिकल सायन्समध्ये एक कन्सेप्ट आहे, ती म्हणजे काय आहे, सामाजिकरण म्हणतो आपण. सामाजिकरण म्हणजे त्या राजकीय तत्वांचा पूर्णपणे समाजामध्ये एक प्रकारे प्रसार होणं. तर ही राजकीय सामाजिकता जी आहे, राजकीय सामाजिकरण जे आहे, हे मोठ्या प्रमाणामध्ये होम रूल चळवळीनं करून दिल्याचं आपल्याला दिसून येतं आणि लोकांमध्ये आपल्या एक प्रकारे राष्ट्रवादाबद्दल भावना विकसित झाली. आपली अस्मिता जी आहे ती आपल्या तत्वांशी, आपल्या देशाशी निर्माण झाल्याचं हे आपल्याला पाहायला मिळतं. तर होम रूल चळवळीनं या सगळ्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत आणि यातूनच आपल्याला सत्तेची देवाणघेवाण म्हणजेच काय आहे की स्थानिक जे काही शासन आहे ते स्थानिक शासन आणि प्रशासन याच्यामध्ये जे काही महत्त्वपूर्ण हस्तांतरण आहे ते कसं व्हायला पाहिजे, काय नाही, या दृष्टिकोनातून विचार सुरू झाला. त्याचबरोबर लोकांमध्ये ज्या काही प्रतिनिधित्व आहे ते प्रतिनिधित्व लोकांचं प्रशासनामध्येही वाढायला पाहिजे आणि त्याचबरोबर शासनामध्येही वाढायला पाहिजे. या दृष्टिकोनातून मागणी आणि त्यापर्यंत लोकांची जाणीव निर्माण झाली आणि यातूनच ही एक अहिंसक चळवळच होती आणि यातूनच आपण पाहतोय की पुढील काळातील जे काही सहकार सविनय कायदेभंग चळवळ आहे या चळवळ्यांना आधार मिळाला आणि या दृष्टिकोनातून या चळवळीचं महत्त्व आपल्याला दिसून येतं. तर अशा दृष्टिकोनातून विचार करता होम रूल चळवळ ही एक प्रकारे प्रभावी ठरते, कारण हा बेस तयार करते गांधी चळवळीचा, गांधी युगाचा. म्हणून होम रूल चळवळ ही आपण कनेक्टिंग डॉट म्हणू शकतो कुठला, जहालवाद ते गांधी युगाकडे जाण्याचा. तर अशाच पद्धतीनं अनालिसिस आपल्याला इतिहासाचं समजून घ्यायचं आहे, जे की आपल्या पूर्ण अभ्यासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणार आहे. UPSCची मुख्य परीक्षा आणि आता 2025ची MPSCची मुख्य परीक्षा या सर्वांच्या दृष्टिकोनातून हा अनालिसिसच आपल्याला मार्क मिळवून देणार आहे, कारण उत्तर सर्वजण सारखंच लिहिणार आहेत, पण एखादी शब्द एखादी पॉइंट हा वेगळ्या पद्धतीने मांडला तर तुम्हाला 1 मार्क एक्स्ट्रा मिळू शकतो आणि हा 1 मार्क म्हणजे पूर्ण तुमच्या 4 पेपरमध्ये 80 मार्क तुमचे वाढवू शकतात. आणि 80 मार्कामध्ये UPSC असेल किंवा MPSC असेल होत्याचं नव्हतं होऊ शकतं. आणि त्या दृष्टिकोनातून हा खूप मोठा फरक जो आहे अशा प्रकारच्या अनालिसिसमधून आपल्याला पुढे घेऊन जाऊ शकतो. तर या दृष्टिकोनातून अशाच प्रकारच्या आणखी व्हिडिओजबद्दल तुम्ही या यूट्यूब चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, शेअर करा. याची PDF जी आहे ते तुम्हाला लिंकमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. याच्याशिवाय आणखी काही लिंक्स आहेत, त्या सगळ्याबद्दल प्रभावीपणे तुम्ही जर पॉझिटिव्हली घेतलं तर निश्चितच तुम्हालाही फायदा होईल आणि हे यूट्यूब चॅनल ही आपलं प्रसारित होईल. धन्यवाद.